तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका मित्र श्रवण डेव्हिड श्रवणमध्ये तुमचं स्वागत करतो। तर तुम्हाला माहितीच आहे हा व्लॉग कसला आहे। हा व्लॉग आपल्या गणपतीचा आहे। तो मागच्या टाइमिंगला मी सांगितलेलं तुम्हाला, तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला माहिती असेल। तर आता आपण डायरेक्ट चिपळूणला आलोय। तिथे डोंबिवलीत मला शूट करायला भेटलं नाही, कारण की ट्रेनला फुल गर्दी होती। ट्रेनमध्ये शूट करायला अजिबात काय जमणार। आता आम्ही चिपळूणवरून एगावला चाललोय। इकडनं 30-32 किलोमीटर काहीतरी आहे। 30-32 किलोमीटर आहे एगाव। तर आता मी इकडनं एगावला जाणार। गणपतीची मूर्ती आमची आणि अजून एक आणि आमचा फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, एडिटर CB पिक्सेल्स। माझे व्लॉग सगळे तोच एडिट करतो मोस्टली। स्टार्टिंगचे मी केलेत, बाकी नंतर मग सगळे तिनेच एडिट केलेत। तर आता आम्ही एगावला चाललो। तर पेट्रोल भरायला थांबलोय। पाऊस पडतोय, पाऊस थांबायचं नाव घेत नाही। तर डेकोरेशन वगैरे सगळं बाकी आहे अजून। आज 6 तारीख आहे, उद्या 7 तारीख, उद्या गणपती आहेत। आज रात्री फुल सगळं काय ते करून टाकायचं कामं, तुम्हाला कळेलच पुढे। तर भेटूया पुढे, बाय। 6.5 hours later. तर आता श्रवण गणपतीची पूजा करणार आहे। धोतर बांधायचं होतं, पण आता काय पुरतं की नाही काय माहिती नाही। भटजी बुवा मेनचं भटजीवर आणायला तुम्हाला कळलं दादा पुढे। 15 minutes later. गणपती बाप्पा मोरया। मंगल मूर्ती मोरया। आणि पाणी घेशील ना, ते उचललं पाणी तिकडं इकडं काय ठेवायचं नाही। समय बघून चालू करू ना। सगळं सिद्ध कर, सगळं सामान साहित्य आपलं होतं सिंपल होतं। इकडे सिंपल तुझे साहित्य संपल ठेवून दे आता। बस बस ओके, आम्ही सिद्ध आमचं मला पाहिजे आम्ही ठेवून दे। ती बदल लावायची। त्याला कसं लावशील? तुळशीपत्र लावायचं आहे। चंदन घे, चंदन कुठं इथं चंदन तुळशीपत्रला अक्षरा कुंकू वाचायला आणि पिंजर हळद तिथे लावशील ना। का गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिनी सन्निधी कुरु सर्वोपचारे गंधाक्षतं पुष्पं तुलसीपत्रं समर्पयामि नमस्करोमि। श्रवण आज गणपतीची पूजा करत आहे। नाना आज भटजी झाले। श्रवण पुजारी झालेला आहे। कापूर आणि मृगाच्या नाभीमध्ये निर्माण झाली कस्तुरी अशी अनेक द्रव्य तुझ्या सर्वांगावर भक्ती भावाने लावण्यासाठी समर्पित करत तर आता पूजा बिजा आटपली, सगळं मस्तपैकी रात्री 11 वाजता डेकोरेशन आटपलं।
लाईटी वगैरे लाईपर्यंत 11 वाजले. वायरिंग वगैरे सगळे कनेक्शन केलं आणि पूजा झाली. आता वाजलेत 1, 9, 9:30ला पूजा चालू केली. 12पर्यंत पूजा चालू झाली, संपली. पूजा झाली आहे, बसलोय आता. आरती वगैरे करायची. मोदक बनतायत, दाखवतो तुम्हाला. त्यांचे बंधू शेठ चुलीवरती आग लावतात आणि मोदक ठेवलं त्याच्यात. ते मोदक बनतात. तर मोदक मॅन्युफॅक्चर कुठं होतं ते तुम्हाला दाखवतो मी. आमच्या काक्या मॅन्युफॅक्चर करतात मोदक. ही आमची रूम, हा पहिला बेडरूम. पहिल्यांदा स्वरा काम करते काहीतरी. फोटो नाही ते युट्यूब वरती जाणार डायरेक्ट. काय नाही बघते की नाही तू? अरे रे इथे सगळं काळोख आहे सध्या. बाहेर जाऊन बोला. डेकोरेशन मस्त झालं सगळं यावर्षी. साधं सोपं. मागच्या वर्षी विठ्ठलाचं केलेलं, यावर्षी नाही विठ्ठलाचं वगैरे काय. धोतर बितर घातले फुल एकदम अशी बाबाने नेसवली धोतर. तर बघा आता भेटूया थोड्या वेळाने. आता आरती वगैरे बाकी सगळं काय. अजून 7 दिवस बाकी आहेत आपल्याकडे. काय बंधू? अब तो मजा आहे गावात तुझ्या. तर मित्रांनो आपण डायरेक्ट दुपारनंतर संध्याकाळी सावर्ड्यात आलोय, कारण की आजीचा वाढदिवस आहे 85. मग आता आम्ही सावर्ड्यात केक शॉप शोधायला आलोय. तर इथे 2 केक आहे, एक हे आणि एक हे. आता आम्ही सावर्ड्यात आलो तर केक घ्यायला. आजच्या दिवसात तुम्ही बघितलं पूजा वगैरे झाली. हे आमचे संजय काका फुल फॉर्मल घालून आले संजय काका. आता केक बी घेऊ. आता रात्री डायरेक्ट भजनात भेटूया रात्री आपण डायरेक्ट. म्हणजे काय जाणार आहे का विचारतो तिला, काय माहिती नाही अजून. आम्ही जाणार काही झालं तर भेटूया तिथे. तर आता आम्ही भजनात चाललोय. आमचे बाबूशेठ वाडीतले काय करते, नाळ वगैरे घेऊन एकदम. हे आमचे गडी येतात एक एक मेन काका सगळे आमचे भजनारे. पण जाकली झाली सेवा. तू काय का स्पेशली भजन गायला आलेत? आम्ही भजन गायला चाललोय. तुम्ही देवा पाहेला का, तुम्ही देवा पाहेला का, तुम्ही देवा पाहेला का, माझ्या बाळाने माझ्यानो, तुम्ही देवा पाहेला का, माझ्या बाळाने माझ्यानो, तुम्ही देवा पाहेला का. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ झाली आपली. रात्री भजनावरून 12:30ला आलो. एकच भजन होतं काल, पहिला दिवस म्हणून. आणि आता बसलो इथे बागेत. नारळाची झाडं आहेत, तिथे आंब्याची झाडं आहेत. गावी येऊन खरं सुख जे आहे ना, गावी येऊनच आहे. सकाळी मस्त उठायचं आरामशीर. ना कॉलेजला जायचं टेन्शन, ना कसलं अभ्यासाचं टेन्शन, ना काय कामाचं टेन्शन, पाणी भरायचं टेन्शन नाही, काय नाही. आरामशीर उठा, आरामशीर ब्रश करा, चहा प्या, नाश्ता करा, बस. हेच खरं सुख आहे भाई. अजून काय आहे? तर मुंबईत असल्यानंतर उठा सकाळी लवकर, कॉलेजला जा, कॉलेजवरून आलो अभ्यास करा, ते सगळंच असतं. इथे मस्तपैकी उठा. ना कोण तुम्हाला बोलणार आहे, ना कोण तुम्हाला फोन करणार आहे. नाही ते रेंज ना काय, अजिबात रेंज नाही इथे. थोडीफार कुठे बाहेर गेल्यानंतर रेंज येते. ना कोण फोन करणार. मस्तपैकी खायचं प्यायचं, आराम करायचा, कसलं टेन्शन काय.
मुंबईत जो काय सांगायचं आता जाऊ दे. तर बघूया आजच्या दिवसात काय काय होतं बघूया. तर मित्रांनो आपण आलोय कढीपत्ता, शेवया आणि तेलाची बॉटल घ्यायला आणि आळू जेवण वगैरे हे सगळं मी घ्यायला आलो. इथे दुकान आहे आपलंच दुकान आहे. सगळी दुकान आपलीच आहे. म्हणजे बघा इथे झरा आहे, इथे पाणी पण आहे, मासे पण आहेत पावसाला. तर आता मस्त पाऊस पण आहे, ऊन पण आहे, वातावरण बघा आहे काय प्लीजंट वातावरण. हा हा हा. मला सांगा सुख म्हणजे नक्की सुख म्हणजे हेच सुख, अजून काय सुख पाहिजे तुम्हाला? फक्त मच्छी मटण खायला भेटत नाही गणपतीत, बाकी काय सुख काय पाहिजे? आज रविवार आहे, आज आहे चण्याची भाजी आणि आपल्याला भेंडीची भाजी आज. भेटूया दुपारी, काहीतरी करूया टाइमपास, तेव्हा भेटूया. हे व्लॉग मध्ये आलंच पाहिजे. बरोबर करतो की नाही सांगा. अंगठीचा छाप उठतोय. नाही गणपती बाप्पा वरती आपलं. जमतय गाडी टाकायला काय हरकत नाही. मटन भाकरीची भाकरी नाही नाम बताओ. का 15 minutes later. आता मस्तपैकी अशी ऊन आहे, पाऊस आहे आणि आमची गाडी बंद पडली. काय माहिती काय लफडा झाला, बॅटरी उतरली पूर्ण. आता गाडी चालू करायला बघितली, धुवायला गाडी चालूच होत नाही, बॅटरी उतरली. आता बॅटरी एक्सचेंज करते. तिथे एक बॅटरी आणली आहे आपली, ही दुसरी रिटिका, ही दुसरी रिटिका. बघा मस्तपैकी याचं टी शर्टची पण वाट लागली आहे आपली पण. काम तर जोरात चालले होईल. बघूया आता कधीपर्यंत होते. तर आता मी जेवायला बसलोय फुल एकदम साऊथ इंडियन पद्धतीत. सँडोवाडी गँग केळीचा पान जॉईन केलं तिथे. केळीच्या पानात जेवायचं काय बंधूंनी चालू केलं जेवण. आज काय खीर आहे, भेंडीची भाजी आहे, चण्याची भाजी आहे, भाकरी, लोणचं, पापड नाही, पापडची कमी आहे, पापड तळतो. बाय. काठावरती आलो ना. तर मित्रांनो आता आपण आलोय ब्रिज वरती, नदीच्या. ही आपली ब्रिज. आपण इथे बसलोय असंच आणि ते आपले दोन भाऊ बहीण ब्रिज वरती आहेत. दिसत नाही रे, हाय करा रे. हा दिसत आहेत ना. एक मिनिट. तर असंच संध्याकाळी राऊंड मध्ये आलोय, 6:15 वाजले. तर ती लोक वरती आहेत. म्हटलं जरा ॲडव्हेंचर करूया जरा, म्हटलं असंच खाली आलोय. पाणी आज खूप गढूळ आहे, तुम्ही बघू शकता. का माहिती का, आज कारण की पाऊस पण खूप पडला काल, त्याच्यामुळे एक वेळेस असेल एवढं गढूळ पाणी. तर बघूया आता. आज टाइमपासच झालं पूर्ण, दुपारी झोपून होतो काय नाही. तर रात्री नाच आहे आपल्याकडे, आपण नाच बघूया डायरेक्ट, तेव्हा भेटूया. तर गुड आफ्टरनून मित्रांनो, आज आहे डे 3. मस्तपैकी ऊन आहे, काय ढग आहेत. आता ऊन आहे, आता तुम्हाला ऊन दिसतंय. 5 मिनिटांनी पाऊस पण पडेल, काय भरोसा नाही इकडच्या वातावरणाचा. अरे आलो आणि हे आपलं घर. इथे 2 इर्टिगा, पाठीमागे आपला टेम्पो. इथे घर आहे, इथे चक्की आहे, खाली देऊळ आहे, तिथे अजून एक घर आहे.
खाती पण घरी आज जाऊ संध्याकाळी. आल्यापासून खालच्या घरात गेलो नाही अजूनपर्यंत. शिव्या खाल्ल्यात कालच, आला नाही ते खाली अजून. काय आता मस्तपैकी आज पण काय आहे नाही. काल नाच होता, मस्त मजा आली. 12:30-1 पर्यंत नाच होता. नंतर मग झोपलेलं. आणि आज आपल्या घरी भजन आहे 7 वाजता. आज लवकर ठेवले, 7 ते 8 समथिंग असेल, 8:30 पर्यंत 1 तास भजन. मस्तपैकी भजन करायचं आज. बरं आता काय अजून 2-3 दिवस हेच आपलं चालू करणार आहे. भेटूया संध्याकाळी, संध्याकाळी भेटूया. तुम्हाला सांगतो एस टी का थांबली आहे. ही जी एस टी दिसते ते थांबण्याचं कारण एकच आहे की बस ड्रायव्हर आमच्या घरी आलेत. बस ड्रायव्हर असेच आले डायरेक्ट पाय पडायला आणि एस टी इथेच थांबवली आहे. प्रसाद खातात बाई. संध्याकाळच्या वाजतात 6. मस्तपैकी पाऊस बिऊस पडला. मी काय व्ह्यू आहे. आणि ना आल्या जन्नत का दरवाजा खुल गया. मस्त असा व्ह्यू आहे सगळीकडे. पाऊस पडून झाला, झाडाला पाणी आहे. मस्तपैकी आज भजन आहे 7 वाजता. 1 तासाने भजन आहे. आणि मस्त मला तर जाम व्ह्यू आवडला हा. खतरनाक काय दिसतंय. असं निसर्ग मुंबईला दिसतच नाही कुठे. मुंबईला नाही कुठेच नाही. आपण डायरेक्ट भजनाला भेटूया. तर आपण चालू आता भजनाला. चिनोब्या टॉर्चने जर आजूबाजूचं जंगल दाखव. तर मी मस्तपैकी जंगलाच्या मधून चाललोय. जंगल तर नाही तसं, रान वाढलं फक्त. गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड आफ्टरनून व्हायला 2 मिनिटं आहेत. आणि अजून आमची आंघोळ नाही झाली. आम्ही टॉवेल घेऊन आहोत. हे आमचे एक गाडी, तिथे एक गाडी. आम्ही मुलांनी फक्त आंघोळ केली नाही अजिबात. काय आंघोळ करायची इच्छा नाही. आज गौरी येणार आहे. आज डे 4 आहे आपला, 4था दिवस आहे आज. आज गौरी येणार संध्याकाळी 4:30 वाजता. 4:30 बायकांवरती डिपेंड आहे. बायका मेकअप करायला वेळ लावतात किती. तुम्हाला माझं सगळ्यात ओल्ड सबस्क्रायबर आणि आमचे व्हिडिओ बघणारे आजी कसे असतात माझे व्हिडिओ सांग जरा. मस्त असतं. नक्की ना? सगळे व्हिडिओ बघते तू? हो. काय असं काय बदलाव माझ्या व्हिडिओ मध्ये काय पाहिजे का तुला? चॅनलचं नाव नाही माहिती आजीला. आता मी सांगून काय करणार? पण आजी काकाच्या मोबाईलवरती बघते व्हिडिओ माझे. आपण बदल करायचं. आजी बोलली मस्त बोलवले. काय पाहिजे? मी बघते. बघते आजी, बघते आपले व्हिडिओ. आता बघूया दुपारी पण काय झोपायचं. साक्षीचे आता ते तिला मी देणार आहे चॅनल माझं हे करायला. काय करायला बोलतो ते बूस्ट करायला चॅनल. तिची लोक माझ्या चॅनलवरती येणार. बघूया आता दुपारी. आम्ही आलो आता गवर आणायला. ही आमची विहीर. इथे आमचं घर होतं. हा जो एरिया आहे एवढा, इथे आमचा जुना वाडा होता. आता गवर आणायची तयारी चालू आहे इथे आमची. आमचे फोटोग्राफर व्हिडिओ काढतायत. हाय कर हाय. ही आमची विहीर आहे जी खोल आहे. खूप खोल. एवढे मोठे मोठे बेडूक आहेत त्याच्यात. उडी मारायची कधी इच्छा झाली तर या इथे. खाली खोल किती ते पण कळेल. आणि आमच्या बंधू साईड हाय कर. थोड्या वेळाने भेटूया. जरा आरती बिरती करतो. सुख करता दुख करता. गौरा
कवर आपली बसली मणिशंकर आणि ते व्हिडिओग्राफर आयफोनमध्ये व्हिडिओ काढतात. आजचं नियोजन एवढंच होतं बाकी काय नाही. तर मस्तपैकी लाईट गेली आहे आणि जुगाड चालू आहे. इथे 2 भाऊ आणि इथे तीन जण. इकडनं कनेक्शन अशी इकडनं वायर टाकून इथे वायर जॉईन करणार. मग 2 तासापासून लाईट नाही, पंखे बंद आहेत, फक्त ही बाहेरची लाईट चालू आहे. उद्या लाईट कधी येते. आता रात्रीचे 11 वाजलेत, लाईट अजून नाही आली. MSCB मधून वायरमॅन आलेत, तरी पण इन्व्हर्टरवरती एवढी लाईट चालू आहे, पण पंखे नाही चालू आणि गरम होतंय. जास्त हवा नाही, पाऊस पडतोय थोडाफार, पण थंडी हवा नाही जास्त. बघूया, काम तर चालू आहे. एक लेडी वायरमॅन आहे, जोरात काम झालंय. बघूया लाईट आली तर. आपला मराठी बिग बॉस. अरे मेरे दोस्त है यार, क्या करो यार. बिग बॉस का नियम मानला पाहिजे ना. तुम्ही जिथे झोपते ना त्या टॉयलेटच्या खाली एखादी बॉटल ती आठवण प्लीज. सारी उम्र मैं जो कर जा बड़े और हाँ तेरे पीछे जिंदगी. तुझं ठेवायची सगळं आहे. कमीच ठेव. सगळे बिग बॉस बघतात आज भजन सोडून सगळे बिग बॉस बघतात. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 5वा दिवस आणि आज शेवटचा दिवस. उद्या विसर्जन गणपतीचं. शेवटचा दिवस आहे म्हणू शकतो, उद्या विसर्जन. आता जरा खायला पापडी आणि उद्यासाठी बॉम्ब घेऊन आलेलो. आणि आजचं काय, आज तर दिवस असाच. पाहुणे वगैरे येतात आमच्या घरी. आज गवर असे मटण वडे मटणचा आमच्या इथे असतो गौरीच्या दिवशी. आज पाहुणे मग फुल एकदम काम बिम त्याच्यातच जाणार. बघूया. मस्त चुलीवरचं मटण बनतंय. तिला विचारणार आहे की आपण गौरीच्या दिवशी मटण का बनवतो. आजी मटण का बनवतो आपण गौरीच्या दिवशी? काही ठिकाणी दाखवतात, काही ठिकाणी नाही दाखवत. का ते असं? प्रत्येकाचं कोण माहेर वशील म्हणून तिला मटण घालतं, कोण देवी या नाट्यात बघतो. अष्टभुजा आहे ना ती. ज्याच्या त्याच्या भावना असतील तसं तसं घडतं. म्हणजे देवी असते त्याच्यामुळे आपण मटण बनवतो. सगळे बनवतात की आपणच बनवतो? नाही, कोणाची कोण बनवतं कोण नाही बनवत. अच्छा, आपली परंपरा खूप आधीपासून प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहे. कोण नैवेद्य दाखवतात, कोण नाही दाखवत. म्हणजे आपल्या एकदम आधीपासून एकदम. म्हणजे ती माहेरी आलेली असती ना, मग तिला काय घालायचं तर मटण वडे. कोण पुरणपोळ्या घालतं, कोण तसा नैवेद्य दाखवत. तुम्हाला काय बोलायचं याच्यावरती? तुम्ही तर मटण खात नाही. आम्ही काय खात नाही, आम्ही 365 हे प्युअर आहे. बंधू बिझी आहे. आता आपल्या इथं गौरी दाखवतो, मटणाचा नैवेद्य नाही बघा दाखवत. आता जेवायला भेटूया. गरम गरम वडे आणि मटण म्हणतात. व्हेजवाले जेवायला बसते. काय मेनू व्हेजला? काय वाटायला दाखव जरा. वाट्याने दिसत नाहीत. हा दिसले. कसं आहे वडे? कसे झालेत मित्रांनो? मस्तपैकी आपण पोट भरून वडे मटण दाबलेले आहेत. पोट मस्त भरलेला, मस्त अर्धा झोपलेलं आहे. आता आम्ही निघालो आरतीला. आज शेवटचा दिवस आहे म्हणून आज पूर्ण वाडीत आम्ही आरती करायला जातो. तर आता हळूहळू सगळे देवळात जमायला चालवलेत. वाजले 4:40. 3 वाजता येणार होते, 4:40 वाजले. तर सगळे थोडेफार आलेत. बघूया आता मंदिरात गेल्यानंतर कळेल कोण आलं आणि कोण नाही. चला सगळे आरतीला निघालोय. 5 आरत्या झाल्या. 5 आरतीपर्यंत मी वाजत होतो. आता मिहीरकडे सोपवली आहे. आता भेटूया थोड्या वेळाने.
अध्यापन करते शाळेमध्ये आणि क्लासेसमध्ये ठाणा घेते. पराक्रमाची साक्ष अजिंक्यतारा किल्ला, कास नयनरम्य जणू स्वर्ग उतरला सारा. कंदीपेढ्याचा गोडवा महाबळेश्वरचा गारवा, ऐकायला नाव साऱ्यांना बोलवा. सज्जनगड प्रतापगड गर्व मनात माईना, एकना अनेक गडकिल्ल्यांचा खजिना. सरहद्दीवर उभा इथला जवान इमानी, पवित्र भूमी ही स्वराज्याची राजधानी. नाव घेते ऐका साताऱ्याची लेक, नाव घेते ऐका साताऱ्याची लेक. अतुलराव माझे लाखाचे. आता भजनाला चाललोय, मंगळागौर चालू होती तिथे जंगल. आमचा सगळ्यात यंग भजनी मंडळी मधला. नाव सांग तुझं? अरे लाजतो. मुळेच नव्हता रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आले वना. काना रे तुझ्यासाठी आले वना, रे काना तुझ्यासाठी आले वना. मुळेच नव्हता रे काना माझ्या मना, मुळेच नव्हता रे काना माझ्या मना. तुझ्यासाठी 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 आले वना, रे काना रे तुझ्यासाठी आले वना, रे काना तुझ्यासाठी आले वना. तर मित्रांनो शेवटचं भजन पण झालंय. वाजले 3. आम्ही सगळी झोपायचं आणि उद्या सकाळी उठायचं. देव विसर्जन आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे डे 6, गणपतीचा शेवटचा दिवस आणि आम्ही सगळे चाललोय पाणी भरा. कारण की 2 दिवसापासून पाणीच नाही आलंय. झऱ्याचं पाणी पण संपलंय, पाऊसच नव्हता काल. म्हणून आज आम्ही आमच्या काकांची बोरिंग एक तिथे आम्ही सगळे चाललोय विषय घेऊन. पाठीच घे ना जरा, हे पाठीच घे, एक पाठीच घे, एका साईडला घे. हा तिकडं पाणी जायला असं हे करू नको. नाही पाणी भरताना भेटूया. सांग तुझी भी खुशाली, नको पुन्हा जाऊ आता, अजून थोडासा तर हा आमचा गणपती आणि हा पाठी अशी रांग लागली एक एक. सगळे आता नदीवरती चाललो. अजून एक गणपती घ्यायचा आहे खालच्या घरातला, तो घेऊया आपण. गणपती बाप्पा. ही समिंदराची लाट, देवा पाहते तुमची वाट. ढोल ताशाच्या या गजरात, देव निघाले थाटा माटात. या चरणी तुझ्या हे देवा, ठेवा तो जीवन आमचे. घेतो निरोप तुमचा देवा, तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा. बाप्पा मो